आज मी भाजी कंपनीसाठी स्पेशल असं चिकन पुलाव बनवणार आहे। चिकन पुलाव करणार म्हटल्याबरोबर मल्हारला बघा किती आनंद झालाय। रायरी तर ओट्यावरून उठतच नाहीये, ओट्यावरच बसणार म्हणते। म्हणून मी पटकन असं चिकन पुलाव करायला घेतला। त्यासाठी सुरुवातीला इथे मी तयारी करून घेते। कांदा असा उभा पातळ आपल्याला कापून घ्यायचा आहे। त्यानंतर टोमॅटो पण बारीक कापून घेतलाय। पुलाव बनवण्यासाठी आपल्याला कांदा आणि टोमॅटो थोडा जास्त घ्यायचा आहे, म्हणजे चव चांगली लागते। तुम्हाला नॉनव्हेज खायची इच्छा झाली आहे, काहीतरी झटपट बनवून खायचं, तेव्हा हा चिकन पुलाव एकदा नक्की ट्राय करून पहा। मामी काय काय करते बघूया तर। हे पाहण्यासाठी रायरी आणि विराज तर ओट्याजवळच उभे होते। तोपर्यंत माझा इथे कांदा आणि टोमॅटो पण चिरून झालाय। आता आपल्याला एक पेस्ट तयार करून घ्यायची आहे, आलं लसूण आणि कोथिंबिरीची एकदम बारीक अशी पेस्ट तयार करून घेऊया। पेस्ट देखील बनवून तयार आहे। आज मी तुम्हाला अर्धा किलो चिकन आणि पाऊण किलो तांदूळ वापरून हा पुलाव बनवून दाखवणार आहे। त्यासाठी कढई ठेवली आहे तापत आणि कढईत आपल्याला सुरुवातीला तेल ओतायचं आहे। तेल तापेपर्यंत सांगते। इथे मी काही खडे मसाले घेतले आहेत। तेलात आपल्याला हे खडे मसाले टाकायचे आहेत आणि छान असे आपल्याला परतवून घ्यायचे आहेत। मस्त असं खमंग सुगंध यायला पाहिजे। त्यानंतर आपल्याला ह्याच्यात कांदा टाकायचा आहे आणि कांदा पण आपल्याला चांगलासा नरम करून घ्यायचा आहे। कांदा असा थोडा नरम झाला की त्यानंतर आपल्याला ह्याच्यात टोमॅटो टाकायचे आणि टोमॅटो पण कांद्यासोबत चांगलं नरम करून घ्यायचंय। तोपर्यंत मध्ये मध्ये ना माझ्या आरुषीच्या रायरीच्या अशा मस्त अशा गप्पा चालू होत्या बघा। तोपर्यंत इथे टोमॅटो पण चांगलं नरम झालंय। त्यानंतर तयार केलेली पेस्ट टाकायची आहे आणि पेस्ट पण छान अशी आपल्याला खमंग सुगंध येईपर्यंत परतवून घ्यायची आहे। त्यानंतर आपल्याला ह्याच्यात काही मसाले टाकायचे आहेत। मी मसाल्याचा डबा घेतलाय। सुरुवातीला आपल्याला टाकायची हळद, त्यानंतर चिकन मसाला टाकूया। चिकन मसाला टाकायला विसरू नका, चिकन मसाल्याने खूप मस्त अशी चव येते। त्यानंतर गरम मसाला टाकूया आणि लाल मसाला टाकायचा आहे। तुमच्या घरात तुम्ही जो साठवणीचा मसाला वापरता ना, तो आपल्याला ह्याच्यात टाकायचा आहे। मी आता ही कोल्हापुरी चटणी वापरते। तुम्हाला पुलाव किती तिखट हवा आहे त्या अंदाजान हा लाल मसाला टाकायचा। सगळे मसाले आपल्याला मस्त असे परतवून घ्यायचे आहेत। अजिबात ते करपता कामा नये हा, म्हणून गॅस कमीच करून आपल्याला हा मसाला तयार करून घ्यायचा आहे। त्यानंतर धुतलेलं चिकन टाकायचं आहे आणि चिकन पण छान असे या मसाल्यात ना फ्राय करून घ्यायचं आहे, परतवून घ्यायचं आहे। मसाल्यामध्ये चिकन व्यवस्थित असं मिक्स करून घेतलं की सुरुवातीला आपल्याला चिकन पुरतं थोडं मीठ टाकायचं आहे। ते चांगलंसं परतवून घ्यायचं आहे। चांगलं परतवून घेतलं की गॅस आपल्याला पूर्ण कमी करायचा, ह्यावरती झाकण ठेवायचं आहे आणि 5 मिनिटं चिकन शिजू द्यायचं आहे। तोपर्यंत आपण हे तांदूळ धुवून घेऊया। इथे मी पाऊण किलो लॉंग रेंज बासमती तांदूळ घेतलेत। तोपर्यंत बघा चिकनला कसं मस्त असं पाणी सुटलंय। ही स्टेप तुम्ही नक्की करा। असं पाणी सुटलं ना चिकनला की पुलावची चव आणखीन दुप्पट होते। बघा आत्ताच किती दिसतंय ना मसालेदार चिकन, एकदम चमचमीत दिसतंय, अगदी मसालेदार। त्यानंतर आपल्याला ह्याच्यात टाकायचे धुतलेले तांदूळ आणि तांदूळ पण ना आपल्याला 1 ते 2 मिनिटं असे परतवून घ्यायचे, त्यामुळे पुलाव छान मोकळा सुटसुटीत होतो। एका बाजूला मी पाणी देखील गरम करत ठेवलेलं। आता मी तुम्हाला पाण्याचं प्रमाण सांगते। 1 टोप तांदूळ घेतला तर आपल्याला दुपटीन म्हणजे 2 टोप पाणी ओतायचं आहे आणि पाणी पण ना आपल्याला चांगलंसं गरमच ओतायचं आहे, म्हणजे पटकन असा कड येतो। सगळे तांदूळ पाण्यात आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। आपल्याला टाकायचं चवीनुसार मीठ, चिकन शिजवताना थोडं मीठ टाकलेलं, पण आता आपल्याला पाण्यापुरता अंदाजान असं मीठ टाकायचं आहे। ते देखील चांगलं मिक्स करून घ्यायचं, झाकण ठेवायचं आणि मस्त असा गरमागरम उकळ काढून घ्यायची। बघा किती भारी अशी उकळ आली, असा कड यायला पाहिजे। परत आपल्याला चांगलं एकदा ढवळून घ्यायचं आहे। गॅस आपल्याला थोडा कमी करायचा आहे, ह्यावरती झाकण ठेवायचं आणि पाणी थोडं आपल्याला आटवून घ्यायचं आहे, भात थोडा शिजवून घ्यायचा आहे। एक 5 मिनिटांनी बघा भातातलं पाणी असं आटलंय बऱ्यापैकी। वरतून आपल्याला तूप टाकायचं आहे। तूप टाकायला विसरू नका, तुपानं अगदी मस्त चव येते। हलक्या हाताने फक्त ढवळून घ्यायचं आपल्याला, पूर्ण गॅस कमी करायचा आहे। पॅक असं झाकण ठेवायचं आणि भात छान म्हणजेच पुलाव छान मोकळा सुटसुटीत होईपर्यंत शिजवून घ्यायचा आहे आणि आपला गरमागरम चविष्ट स्वादिष्ट चिकन पुलाव खाण्यासाठी तयार आहे। बघा किती दिसतोय ना मसालेदार, अगदी चमचमीत झालाय, एकदम झटपट कमीत कमी साहित्यात घरच्या घरी चमचमीत मसालेदार पुलाव खाण्यासाठी तयार आहे। असा हा गरमागरम वाफाळता पुलाव बघूनच एखाद्याला खावासा वाटेल, इतका चमचमीत तयार होतो हा। म्हणजे अचानक घरी एखादे पाहुणे आले, तुम्हाला झटपट काहीतरी बनवायचं आहे पण चविष्ट हवं आहे, तेव्हा तुम्ही हा चिकन पुलाव नक्की ट्राय करून पहा। आता मी हा गरमागरम वाफाळता पुलाव माझा भाचा आणि भाचीला खायला देते आणि त्यांना विचारते कसा झालाय तो।
पुलावचा सुगंध घरभर पसरलेला. पुलाव बघूनच सगळ्यांना आवडला होता, म्हणून मी पटकन एक प्लेट तयार केली आणि एक घास त्यातला विराजला भरवला. पुलाव खाऊन विराज म्हणाला, मामी पुलाव एकदम टॉपचा विषय झाला आहे. सगळ्यांना खूप आवडला हा चिकन पुलाव. तुम्ही देखील नक्की ट्राय करून पहा. थँक्यू.